सीओईपी कॉलेजच्या बाहेरचा राडा भोवला. अनेक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. अक्षय जैनसह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल झालेत. युवक काँग्रेसच्या मुख्य पदाधिकाऱ्यांसह 50 ते 60 जणांच्या विरोधात पुण्यातल्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल झालेत. आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे यांच्याकडे. चंद्रकांत, आज छात्रों की गूंज हा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या पद्धतीची तयारी काँग्रेसकडून केली जाते. मात्र या कार्यक्रमाच्या आधीच काल अभाविप आणि काँग्रेसमध्ये जोरदार राडा झाला. एकमेकांकडून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. गुन्हे सुद्धा त्यांच्यावर दाखल झालेत. होय, अगदी बरोबर आहे. रात्री बरोबर 9:30 वाजता हा सगळा राडा सुरू झाला. अगदी रात्री 11:30 पर्यंत हा सगळा गोंधळ सुरू होता. पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला. तिथं काँग्रेसचे कार्यकर्ते जास्त होते, भाजपचे तुलनेनं कमी होते. त्यामुळे भाजपनं आरोप केला की त्यांनी आमच्या काही कार्यकर्त्यांना मारहाण केली, विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा आरोप केला. तशी त्यांनी रितसर FIR दाखल केली सीओपीच्या कुलगुरूंना घेऊन. या उलट काँग्रेसचे कार्यकर्ते आरोप करतात की आमच्याच मुलींना सीओपी कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये कोंडून ठेवलं गेलं. तिथं अभाविपच्या कार्यकर्त्यांकडून आमच्या मुलींना मारहाण केली गेली. म्हणजे थोडक्यात दोन्ही बाजूकडून मारहाणीचे आरोप प्रत्यारोप झालेले आहेत. पण या सगळ्या याच्यामध्ये राहुल गांधींचा जो प्रोग्राम आज जिथं होणार ते सीओपी ग्राउंडवरती आत्ता आपण आहोत. तिथं बघू शकतो सगळी लाईट टेस्टिंगची सगळी तयारी पूर्ण झालेली आहे. हे सगळं साऊंड टेस्टिंग सगळं अगदी व्यवस्थित सुरू आहे. म्हणजे सगळं ज्याला आपण शेवटचा हात फिरवणं म्हणतो ते काम सगळं सुरू आहे. सगळी तयारी ह्या आत्ता जिथं आपण उभा आहोत ह्या बॉक्समध्ये फक्त मुली असतील, स्टुडंट असतील आणि तिकडं VIP असतील त्या पलीकडल्या साईडला. इकडं वरती लाईव्ह कॉन्सर्ट होतील 2. तिथंच राहुल गांधी एकटे असतील. कुणाचंही भाषण होणार नाही, काही होणार नाही. जे VIP असतील तिकडे त्यांच्या VIP लाऊंजमध्ये बसतील आणि मुलं मात्र बाहेर असतील. म्हणजे जर समजा पाऊस आला तर मुलींसाठी इथं वरती जर्मन हँगर मंडप आहे, पण मुलांना मात्र पावसात उभं राहून जर पाऊस आला तर उभं राहून हा राहुल गांधींचा कार्यक्रम पाहावा लागणार आहे. सगळी तयारी अगदी जय्यत आहे. काँग्रेसने जी वातावरण निर्मिती करायची होती ती तर केलीच आणि रात्रीच्या राड्यामुळं त्यांना मग एका अर्थाने इनडायरेक्टली एक मोठा बूस्ट मिळाला असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. अभाविप बरोबर काँग्रेसच्या ट्रॅपमध्ये आले. रात्री NSUच्या मुलांनी ठरवून हे सगळं तिथं गेले आणि त्यातनं मग सगळी राडेबाजी सुरू झाली. म्हणजे पहिल्यांदा एरवी काय होतं, भाजपच्या ट्रॅपमध्ये काँग्रेस अडकते ह्या सगळ्या आंदोलनाच्या रणनीतीमध्ये. पण रात्री असं पहिल्यांदा बघायला मिळालं की काँग्रेसच्या NSU आणि काँग्रेसच्या ट्रॅपमध्ये अभाविप अडकल्याचं बघायला मिळालं.